हरे कृष्णा. सत्संग प्रभूजींचं स्वागत आहे. मागच्या हप्त्यात काही अपरिहार्य कारणास्तव प्रभूजी आपल्याला मार्गदर्शन करू शकले नाही. प्रभूजींचं स्वागत आहे. प्रभूजी स्वतः एक काउन्सिलर आहेत इस्कॉन पुणेमध्ये. अनेक वर्षांपासून भक्तीमध्ये आहेतच. सोबतच प्रभूजी इतक्या लोकांना मार्गदर्शन करतात की म्हणजे संख्या काउंट करायला गेलं तर शक्य नाही. प्रभूंचे रेग्युलर कार्यक्रम चालू असतात वाघोलीमध्ये, खराडीमध्ये. त्यांच्या गावी सुद्धा खूप मोठा त्यांचा प्रचार आहे. माताजी आणि प्रभूजी मिळून खूप लोकांना मार्गदर्शन करतात. खराडीमध्ये एक स्तंभ आहेत प्रभूजी. प्रभूजींना विनंती आहे की आमचं हे जे चर्चासत्र आहे, दैनंदिन जीवनामध्ये भगवद्गीता 108 महत्वपूर्ण श्लोक, त्याच्यामधल्या आजच्या 6व्या सत्रामध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं ही विनंती. आपण प्रभूजींचं एकदा स्वागत करूया हरे कृष्ण महामंत्र म्हणून. हरे कृष्णा हरे हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. राम कृष्ण. धन्यवाद प्रभूजी, तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. जसं प्रभूजीने सांगितलं तसं माझी एवढी योग्यता नाहीये आणि आम्ही काही विशेष करत नाही. जे काही होत आहे, जे काही आहे, थोडंफार आम्ही प्रचार कार्य, सेवा कार्य होत आहे, ते गुरु आणि गौरांग आणि आपल्यासारख्या भक्तांची कृपा आहे. तर आपण प्रार्थने सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीगुरून् श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथामितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो कृष्ण महावदन्ताय ते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिश्वे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे। तर माझ्या मागे श्लोकाचं उच्चारण करा. आपण पाहत आहोत भगवद्गीता, दूसरा अध्याय, जो अध्याय गीता का सार आहे गीतेचा. प्रभूजींनी शेअर केले श्लोक पण. माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. कोणीतरी एकच माझ्या मागे म्हणू शकता, गाऊ शकता. रचना कृष्ण प्रभूजी बोलते. देहिनो अस्मिन् यथा देहे. गाइए एक देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरः कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ति
तथा देहांतर प्राप्ति। धीरस्तत्र न मुह्यति। धीरः तत्र न मुह्यति। देहिनो अस्मिन् यथा देहिनोऽस्मिन् यथा देहे। कौमारं यौवनं जरा कौमारं यौवनं जरा। तथा देहांतर प्राप्ति। तथा देहांतर प्राप्ति। धीरस्तत्र न मुह्यति। धीरः तत्र न मुह्यति। कोणी गाऊ इच्छिता एक जण नवीन भक्तांपैकी श्लोकाचं उच्चारण करू शकता? देहिना देहिना अस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति। हरे कृष्ण। प्रणाम प्रभु। ओके, गुड, थँक्यू. तर आपण पाहूया शब्दार्थ आणि भाषांतर. देहिना देहधारी आत्म्याला अस्मिन यात यथा ज्याप्रमाणे देहे शरीरामध्ये कौमारम कौमारमचा अर्थ बालपण, यौवनम तारुण्य, जरा वार्धक्य म्हातारपण, तथा त्याप्रमाणे देहांतर शरीराचे स्थानांतर, प्राप्ती ही प्राप्ती, धीर धीर मनुष्य, तत्र त्यामुळे न कधीच नाही, मुह्यती मोहित होतो. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्य आणि ता जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. धन्यवाद. तर या श्लोकामध्ये जसं मागच्या श्लोकापासूनच भगवंताने आपल्यामध्ये अविनाशी असणारा किंवा ज्याने देह धारण केलेला आहे, कोणी देह धारण केलेला आहे? आत्म्याने. तर आत्मा कसा आहे? अविनाशी. तर अविनाशी आत्म्याबद्दल विशेष करून आपल्याला भगवंत मार्गदर्शन करतात. पहा, गीता एक शास्त्र आहे, विज्ञान आहे. गीता काय आहे? विज्ञान आहे, शास्त्र आहे. आणि या शास्त्रावर प्रत्येक जीवाचा अधिकार आहे. अधिकार म्हणजे ते शास्त्र समजून घेतलं पाहिजे, ते शास्त्राचा अध्ययन केला पाहिजे, ते शास्त्र समजून घेतलं पाहिजे आणि ते शास्त्र आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. याला म्हणतात अधिकार. अधिकार म्हणजे लोक आपल्या अधिकारासाठी खूप जागरूक असतात. नवे नवे कधी कधी ते अधिकार प्राप्त करण्यासाठी भांडण तंटा सुद्धा करतात, पण कर्तव्याच्या बाबतीत त्यांना काही माहीत नसतं. तर गीता समजून घेणं हा आपला अधिकार आहे. अध्ययन करणं, समजून घेणं आणि आपल्या जीवनात उतरवणं. परंतु ते उतरवण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी आपलं काय कर्तव्य आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असलं की आपण भक्तांच्या संगतीत येऊन गीता भागवतमचं श्रवण केलं पाहिजे. तर जसं आपण शास्त्र शिकतो, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, आणखीन त्याचे उपप्रकार देखील आहेत. तर ते शास्त्र शिकण्यासाठी आपण शाळा कॉलेजामध्ये जातो. आणि शाळा कॉलेजामध्ये काय केलं जातं की पहिल्यांदा आपल्याला वर्गामध्ये सिद्धांत शिकवले जातात. त्याला इंग्लिशमध्ये थेअरी म्हणतो. त्याच प्रकारे भगवान कृष्ण या ठिकाणी तुम्हा आम्हासाठी किंवा भौतिक जगामध्ये बद्ध असलेल्या दुःख भोगणाऱ्या जीवांसाठी शिक्षकाची भूमिका बजावतात. कोण? स्वतः भगवान कृष्ण. आणि गीता हे विज्ञान गीतेच्या रूपामध्ये आपल्यासाठी प्रस्तुत केलेलं आहे. मग वर्गामध्ये ही थेअरी समजून घेण्यासाठी आपल्याला, जसा अर्जुन खूप भाग्यवान होता, अर्जुनासमोर स्वतः कृष्ण उपस्थित होते, अर्थात गीता सुद्धा ज्ञान हे विज्ञान समजून घेतले पाहिजे ज्या कोणी भक्तांनी परंपरेमधून हे ज्ञान प्राप्त केलेलं आहे.
आणि जर आपण हे सिद्धांत शिकू भक्तांच्या द्वारे, कृष्णाच्या द्वारे, तर जसं मी उदाहरण दिलं की आपण वर्गामध्ये शास्त्र शिकतो, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, आणि प्रयोगशाळेमध्ये जाऊन काय करतो? प्रयोग करतो. प्रयोगशाळेमध्ये आपण प्रयोग करतो, पण त्या प्रयोग करण्यासाठी आपल्याकडे प्रयोगशाळा आवश्यक असते. सिद्धांत शिकतोय, पण प्रयोग कसा करायचा? प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा कोणती आहे? तर या ठिकाणी भगवंत सांगतात की धीर धीर मतलब धीर, धी या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. आपण हे आत्म्याविषयीचं ज्ञान जे भगवंत आपल्याला देतात की आत्मा अविनाशी आहे, आत्मा नित्य आहे, आत्मा शाश्वत आहे, आत्मा अविकारी आहे, आत्मा अपरिवर्तनशील आहे, आत्म्याचा कधी मृत्यू सिद्धांत आपल्याला या ठिकाणी मिळतात. पण प्रयोग कसा करायचा? कारण प्रॅक्टिकल प्रयोग केल्यानंतरच आपल्या जीवनात ते उतरवता येईल, त्याचा अनुभव किंवा साक्षात्कार आपल्याला होईल. तर प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा आहे. आचार्य सांगतात आपली बुद्धी, विशेष बुद्धी, आध्यात्मिक बुद्धी, बुद्धीच्या द्वारे आपण प्रयोग, ही बुद्धी म्हणजेच प्रयोगशाळा. बुद्धी म्हणजेच काय? प्रयोगशाळा. पण त्या प्रयोगशाळामध्ये सुद्धा आपल्याला काय पाहिजे? ती प्रयोग प्रकाश असला तरच आपण प्रयोग करू शकतो. प्रयोगशाळेमध्ये अंधकार नसला पाहिजे आणि प्रयोगशाळा साफसुथरी असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे, त्याच्यामध्ये कचरा नसायला पाहिजे. आणि मग ज्या ज्या आपल्याला विशेष बुद्धी तर प्राप्त झालेलीच आहे, परंतु त्या बुद्धीचा सदुपयोग केला पाहिजे. भक्तांच्या संगतीत येऊन समजून घेतलं पाहिजे की श्रेष्ठ बुद्धी कशाला म्हणतात. तर श्रेष्ठ बुद्धी आहे, बुद्धिवान त्याला म्हणतात जो कोणी भगवंताच्या आणि भगवंताच्या आज्ञांचं आपल्या जीवनामध्ये पालन करतो, त्याला बुद्धिमान म्हणतात. मग शास्त्रामध्ये काय सांगितलंय की कोण बुद्धिमान आहे? भागवतम मध्ये 11व्या स्कंदामध्ये नेमी महाराजांना नवयोगेंद्र स्वामी महाराज म्हणतात, जे कीर्तनाचं आयोजन करतात. यज्ञ संकीर्तन प्राय. कलियुगामध्ये कोणत्या यज्ञाची संस्तुती केलेली आहे, कोणता यज्ञ करायला शुद्ध भक्ताने सांगितलं तर यज्ञ संकीर्तन प्राय यजंती सुमेधसा. सुमेध, मेधावी मतलब बुद्धिमान, सु मतलब अधिक बुद्धिमान, चांगला बुद्धिमान कोणाला म्हणतात? जो या संकीर्तनाचं आयोजन करतो. आणि हीच आपली श्रेष्ठ बुद्धी आहे, त्यालाच बुद्धिमान म्हणतात. जो संकीर्तन करतो, जप करतो, गीता भागवतमचं अध्ययन करतो, इतरांना समजून देण्यासाठी प्रयत्न करतो, त्यालाच काय म्हणतात? बुद्धिमान. कार्य आहे. जसं साधुसंत प्रभू आणि सखी शिरोमणी माताजी यांनी आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांना लाभान्वित करण्यासाठी बुद्धीचा प्रयोग करून त्यांनी दर रविवारी मराठी, विशेष रूपाने मराठी भाषिकांसाठी मराठीतनं भगवद्गीता सुरू केली. आपल्या मायबोलीतून, आपल्या मातृभाषेतून हे ज्ञान आपल्याला अगदी तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण सर्वांचा तो ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार आहे. पण कर्तव्य काय की चला आपल्याकडे थोडा स्मार्टफोन, 9 वाजता आपण ते लिंक ओपन केली पाहिजे आणि श्रवण केलं पाहिजे. आणि जे श्रवण केलेलं आहे ते धारण केलं पाहिजे हृदयामध्ये. आणि धारण केलेलं जे आहे ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. आणि काय उतरायचं आहे? जसं सांगतात की यजंती सोमेध्याचा संकीर्तन, जप सुद्धा संकीर्तन आहे. आणि कीर्तन, गीता भागवताचं श्रवण करणं, गीता भागवताचं पठण करणं, इतरांना समजून देणं, हे सुद्धा कीर्तन आहे. कीर्तन कधी कधी असं वाटतं की सामान्य कीर्तन करतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे तर कीर्तन आहेतच, परंतु भगवंताच्या गीता भागवताचं गुणगान करणं, कथा श्रवण करणं, कथा इतरांना सांगणं, आयोजन करणं, हे सुद्धा काय आहे? कीर्तन आहे.
आणि जो हे कीर्तन करतो तोच तो, त्यालाच म्हणतात प्रयोग करणं. ते प्रॅक्टिकल आहे. जप करणं, कीर्तन करणं, आयोजन करणं, हे काय आहे? कीर्तन आहे. आणि काय आहे? प्रयोगशाळा आहे. पण आता प्रयोगशाळा शुद्ध असली पाहिजे. प्रयोगशाळामध्ये अंधकार नसला पाहिजे, प्रकाश पाहिजे. मग कसा प्रयोगशाळेमधला? आपली बुद्धी ही जर प्रयोगशाळा आहे, तर या बुद्धीतली जी कुबुद्धी आहे, जो कोडा कर्कट कचरा भरलेला आहे, तो निघून जाण्यासाठी शास्त्राने आणि संतांनी, साधूंनी, आचार्याने विधी सांगितले, आणि तो म्हणजे नामजप. हरे कृष्ण कृष्ण राम हरे राम, राम राम हरे हरे. हळूहळू हळू जसं जसं या महामंत्राचं आपण उच्चारण करू, जसं प्रभुपादांनी कमीत कमी 16 माळा सांगितलेल्या आहेत. 16,000 देखील करू शकता, पण मिनिमम कोटा. आपण जर कोणी जप करत नसाल किंवा जप करत असाल 2 माळा 4 माळा, तर आपलं कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे? की आपण दर एकादशीला 2-2 माळा वाढवत चला आणि 16 माळापर्यंत पोहोचा लवकरात लवकर. कारण मनुष्य जीवन काय खूप क्षणिक आहे, खूप महत्वपूर्ण. ते टिकत नाही, फार काळ टिकत नाही, पण खूप महत्वपूर्ण आहे. महत्वपूर्ण शरीर आहे. भक्त प्रल्हाद महाराज भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये म्हणतात की हे क्षणिक शरीर आहे, आणि क्षणिक शरीर जे आहे ते खूप महत्वपूर्ण आहे. हरे कृष्ण. आणि या शरीराच्या माध्यमातून आपण भगवान कृष्णांना प्राप्त करू शकतो, म्हणून ते महत्वपूर्ण आहे ना. श्लोक है वो कि कौमारम आचरत प्रज्ञो धर्मान भागवता. शरीर क्षणिक आहे, म्हणून व्यक्तीने कौमारम आचरत प्रज्ञ, बुद्धिमान त्याला म्हणतात की जो कुमार अवस्थेमधून पासूनच या भागवत धर्माचं आचरण करतो, त्याला काय म्हणतात? बुद्धिमान म्हणतात. कौमारम आचरत प्रज्ञो धर्मान भागवता. अध्रुवम अपि अर्थदम. अध्रुवम मतलब एक क्षणिक आहे, परंतु बहुत ही, अपि क्षणिक आहे परंतु खूप अर्थ आहे ना. तर हे अर्थपूर्ण केव्हा होईल? जेव्हा आपण संतांनी, आचार्यांनी, कृष्णाने सांगितलेल्या आदेशांचं आपल्या जीवनात पालन करू. म्हणजे जप करणं हा एक आपला प्रयोग आहे, हे प्रॅक्टिकल आहे, आणि त्यामुळे आपल्या बुद्धीतला जो कुडा करवट, जो कचरा भरलेला आहे, तो साफ होतो. आपलं अंतःकरण शुद्ध होतं आणि सत्वगुणी प्रकाश प्राप्त होतो. तमोगुणी अंधकार नष्ट होतो. रजोगुणी इच्छा, इंद्रिय, सत्वगुणाचा प्रकाश दिसतो. जसं मी सांगितलं की प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा असली पाहिजे. बुद्धी ही प्रयोगशाळा आहे, आणि त्या प्रयोगशाळेमध्ये उजेड असला पाहिजे, पुरेसा प्रकाश असला पाहिजे, म्हणजे सत्वगुणाचा प्रकाश असला पाहिजे, आणि तमोगुणाचा अंधकार नष्ट झाला पाहिजे. पण त्यासाठी प्रॅक्टिकल काय करायचं आहे? तर श्रवण, कीर्तन, नामस्मरण, जप करायचं आहे. हेच काय आहे? आपलं प्रॅक्टिकल आहे. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, देहिनो अस्मिन यथा देह आहे. आत्म्याचा कधी नाश होत नाही. जसं देहधारी आत्मा अविरतपणे या देहात असताना देखील बालपणापासून तारुण्यात जातो, है ना. जन्म होतो शिशु अवस्थेमध्ये, नंतर बालपण असतं, नंतर कुमार अवस्था, पौगंड अवस्था, नंतर प्रौढ अवस्था, म्हणजे तरुण अवस्था, प्रौढ अवस्था आणि म्हातारपण. असं प्रभुपादाने 6 स्थित्यंतर सांगितले. भगवंताने 3 सांगितले. कौमारम यौवन जरा म्हणजे तरुण अवस्था, जरा म्हणजे म्हातारपण. प्रभुपादांनी 6 अवस्था सांगितले. जसं शिशु म्हणजे जन्म त्यात होतो तसा, नंतर कुमार अवस्था, तरुण अवस्था, प्रौढ अवस्था आणि वृद्ध अवस्था. आणि नंतर वृद्धावस्थेनंतर काय होतो? संपूर्ण शरीराचा क्षय म्हणजे विनाश होतो. पण जेव्हा आपण शरीरात असताना, आत्मा जरी या शरीरात असला तरी आत्म्याचा कधीही परिवर्तन होत नाही. आत्मा नित्य आहे, आत्म्यामध्ये बदल होत नाही, आत्म्यामध्ये विकार निर्माण होत नाही. आणि ज्या वस्तूमध्ये विकार निर्माण होत नाही तेच व्यापक तत्व असतं. तेच काय असतं? व्यापक आणि कायमच असतं. ज्या वस्तूंमध्ये विकार उत्पन्न होतात, ज्या वस्तूंचं
परिवर्तन घडत असतं. जे नाशवंत असतात ते कधीही कायम चिरकाल टिकत नाही. जसं शरीरामध्ये परिवर्तन होत आहे. लहानपणी जसं शरीर होतं आत नाही, आत्ता नाही, आणि आता जसं शरीर आहे तसं पुढील काही वर्षामध्ये ते टिकणार नाही. म्हणून भगवंत की धीर व्यक्ती कोणाला म्हणायचं? धीर व्यक्ती त्याला म्हणतात, या अर्थात बुद्धिमान व्यक्ती त्याला म्हणतात, जो शेवटचं जे या शरीरामध्ये परिवर्तन होतं. शेवटचं शरीराचं परिवर्तन काय? की त्या शरीराचा अंत होतो, त्या शरीराचा मृत्यू होतो. त्यावेळेस मृत्यूच्या वेळेस देखील हा धीर व्यक्ती, हा बुद्धिमान व्यक्ती, हा कृष्ण भावना भावित व्यक्ती, हा भक्ती योगामध्ये स्थिर झालेला व्यक्ती, निमग्न झालेला व्यक्ती, ऍब्झॉर्ब झालेला व्यक्ती विचलित होत नाही, प्रभावित होत नाही. सरळ शब्दामध्ये सांगायचं तर दुःखी कष्टी होत नाही. जसं जन्म झाल्यानंतर आपण आनंदी होतो, त्याच प्रकारे शेवटचं परिवर्तन या देहामध्ये घडून येतं. म्हणजेच या देहाचा मृत्यू होतो. त्यावेळेस तो व्यक्ती प्रसन्न चित्त असतो, आनंदी असतो, की आता मी भगवंताच्या धामात जाणार आहे, की आता मी भगवंताचं प्रेम प्राप्त करणार आहे, आता मला भगवंताचा सानिध्य प्राप्त होणार आहे, निकटता प्राप्त हो. धामात जाऊन मी त्यांच्या चरणाचा आश्रय घेऊन त्यांच्या चरण कमलांची सेवा मी करणार आहे. हा प्रत्यक्षात त्याला साक्षात्कार होतो मृत्यूच्या वेळेस. पण त्यासाठी प्रॅक्टिकल करायचंय जीवनभर, आणि बालपणापासूनच. जसं प्रल्हाद महाराजांनी सांगितलं, कौमारम आचरत प्रज्ञा. प्रज्ञावान म्हणजेच बुद्धिमान व्यक्ती कुमार अवस्थेपासूनच या भागवत धर्माचं पालन करतात. म्हणजेच नामजप करतात, साधुसंग करतात, है ना, आणि संघामध्ये भगवंताच्या दिव्य लीला कथांचं श्रवण कीर्तन करतात. त्यालाच साधुसंग म्हणतात. साधुसंग म्हणजे असं नाही की एकत्र आले आणि संसारिक गप्पा, प्रपंच गप्पा, विनाशी गोष्टींच्या गप्पा, हलकट गप्पा, फालतू गप्पा, याला सत्संग म्हणत नाही. सत्संग त्याला म्हणतात की संघामध्ये येऊन तुरंत नामजप करतात, कीर्तन करतात, आणि भगवंताच्या लीला कथांचं श्रवण करतात, गान करतात, कीर्तन करतात. त्याला सत्संग करत करत आपण काय करतो, या अवस्थेपर्यंत पोहोचतो, धीर बनतो. आणि धीर व्यक्ती मृत्यूच्या वेळी विचलित होत नाही. प्रभुपादजी तात्पर्यामध्ये काय सांगतात? प्रत्येक जीव स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्येक क्षणी आपले शरीर बदलत असतो. शरीर बदलत असतो, प्रत्येक क्षणी शरीर बदलतं आपलं. दर वर्षी बदलतं, दर महिन्याला बदलतं, दर 15 दिवसाला बदलतं, दर आठवड्याला बदलतं, दर तासाला बदलतं, दर मिनिटाला बदलतं, आणि दर क्षणाला बदलतं. परंतु लक्षात येत नाहीतर तसं पाहता जे दरवर्षी बदलतं ते प्रत्येक क्षणी सुद्धा त्याच्यामध्ये सूक्ष्म परिवर्तन येत असतं, पण ते आपल्या लक्षात येत नाही. हेच प्रभुपादजी सांगतात, प्रत्येक क्षणी बदलत असतो, परंतु या बदलामुळे आपण मोहित होत नाही. या बदलामुळे आपण मोहित होत नाही, कारण आत्मा आपल्या शरीरातच असतो. पण आपण जर नामस्मरण केलं तर मृत्यूच्या क्षणी, म्हणजे शेवटचं जे परिवर्तन होतं, त्याने आपण गोंधळून जाणार नाही. पण नामस्मरण कसं करायचं? प्रभुपादजी नेहमी सांगतात की नामस्मरण हेरपणे केलं पाहिजे, अपराध मुक्त नामस्मरण झालं पाहिजे, सिन्सिअरली आणि सिरियसली, प्रामाणिकपणे. आपण जर स्वतःशी प्रामाणिक असलो, आपण जर गुरूंच्या आदेशांच्या प्रति प्रामाणिक असलो, तर निश्चितपणे आपण हळूहळू या स्तरापर्यंत विकसित होऊ की या भौतिक गोष्टींच्या प्राप्तीने अथवा या भौतिक गोष्टी आपल्यापासून दुरावल्याने, आपल्यापासून दूर गेल्याने होणार नाही, गोंधळून जाणार नाही. मग शरीर असेल, शरीरासंबंधीच्या गोष्टी असतील, नातेवाईक असेल, धनसंपत्ती असेल, ते सगळं विनाशी आहे. त्याचं महत्व किंवा त्याची दिव्यता, त्याचं श्रेष्ठत्व हे कशावर अवलंबून आहे? ते जर आपण वैष्णवांच्या, गुरूंच्या, भगवंताच्या सेवेमध्ये त्याचा उपयोग जर करत असतो, तर मग ते सर्व धन काय आहे?
श्रेष्ठ आहे, ते दिव्य आहे. कधी? जर आपण ते भगवंताच्या भगवत कार्यासाठी प्रचारात त्याचा उपयोग करत असू, तेव्हा ते काय आहे? दिव्य आहे. तर प्रभुपाद यामध्ये सांगतात की या बदलामुळे तो कधी बालकाप्रमाणे, कधी तरुणाप्रमाणे, तर कधी म्हाताऱ्याप्रमाणे दिसून येतो. असे असले तरी तो जीवात्मा तेथे असतो आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही. जीवात्मा म्हणजे आत्मा, अविनाशी आत्मा, अपरिवर्तनीय आत्मा, नित्य आत्मा. त्या आत्म्याचा कधीच नाश होत नाही. मग होतं काय? त्या आत्म्याला जर आपण भगवत भक्ती केली नाही तर पुन्हा पुन्हा शरीर मिळतात. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात असे किती शरीर मिळतात? कोण सांगेल? असे किती कपडे बदलावे लागतात या जीवाला पुन्हा पुन्हा? 84 लाख. 84 लाख. व्हेरी गुड. तर भगवंताच्या मॉल मध्ये 84 लाख प्रकारचे वस्त्र आहे. असा मॉल आहे का कोणाकडे आज की ज्या मॉल मध्ये 84 लाख प्रकारचे कपडे आहेत? म्हणजे शरीराची तुलना या कपड्यांशी केली. पुढे येईल तो श्लोक याच अध्यायामध्ये. या अध्यायामध्ये संपूर्ण आत्म्याविषयीचं ज्ञान आहे आणि आत्म्याला कशी उत्तम गती प्राप्त करून देत आहे, म्हणजेच या आत्म्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून कसं सोडवता येईल हे प्रभुपादजी या अध्यायातून सांगतात. तर या अध्यायामध्ये आत्म्याचं ज्ञान आहे. आत्मा आणि परमात्म्याचा काय संबंध आहे? आणि तो संबंध पहिल्यापासूनच आहे, पण आपण या भौतिक जगात आल्यामुळे, मायेमध्ये गुंतल्यामुळे, मायावी पदार्थाच्या आकाराशी असलेला संबंध विसरून गेलो. तो संबंध पुनर्स्थापन करायचा आहे, तो कृष्ण भावना भावित होऊन, तो कृष्ण भावनेच्या प्रगतीने. आणि कृष्ण भावना म्हणजे करायची म्हणजे काय? महाप्रभू आपल्याला भक्तीची 5 महत्वाची अंग सांगतात. तशी भक्तीची 64 अंग, पण 5 महत्वाची अंग. त्याच्यामध्ये पहिलं अंग आहे साधू संघ. साधू संघामध्येच सगळं काही होऊ शकतं. सुरुवात आणि शेवट. अगदी भगवंताच्या धामात गेलं तरी आपल्याला साधू संघ सांगितलं. नंतर नामसंकीर्तन, नंतर भागवत श्रवण, धामवास आणि अर्च विग्रहाचं सेवन. धामवास आणि अर्च विग्रहाचं सेवन ही 5 महत्वाची अंग आहे. आणि ही जर 5 महत्वाची अंग आपण गंभीरपणे आपल्या जीवनात उतरवली तर निश्चित आपल्याला काय पडेल? कृष्णाचं प्रेम प्राप्त होईल, कृष्णाचं धाम प्राप्त होईल. मृत्यूच्या वेळी आपण विचलित होणार नाही. पण म्हणजे सत्संगामध्ये जाणे, नामसंकीर्तन करणे, गीता भागवताचं श्रवण करणे आणि अर्चविग्रहाची सेवा, आणि कधी कधी जमेल तसं धामामध्ये जाण्याची, यात्रेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणे. धामामध्ये जाऊन, तिथेही धामामध्ये जाऊन काय करायचंय? दर्शनाबरोबरच आपल्याला नाम जप करायचं. कलियुगामध्ये केवळ डोळ्याने दर्शन नाही तर कानाने दर्शन. आजच परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी एक दिव्य संदेश पाठवला आहे की कलियुगामध्ये दर्शन मंदिर, तर मंदिरात जाणं म्हणजे भगवंताचे उपदेश, गीता भागवतांना हे दैवी ज्ञान, हे वैदिक ज्ञान, हे श्रेष्ठ ज्ञान, हे उत्तम उदात्त आणि उत्कृष्ट ज्ञान समजून घेणं आणि ते आपल्या जीवनामध्ये उतरवणं, याच्यासाठी मंदिर आहे प्रभुपादांनी स्थापन केले. आणि दर्शन म्हणजे तत्वज्ञान. तर तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर प्रयोग करावा लागेल बुद्धीच्या द्वारा. बुद्धी प्रयोगशाळा. आणि प्रयोग करायचा आहे हरे कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर व्यक्ती मृत्यूच्या क्षणी गोंधळून जाणार नाही, दुःखी होणार नाही, भयभीत होणार नाही है ना, आणि शोक करणार नाही. आणि जो शोक करत नाही तोच पंडित असतो. या देहाबद्दल शोक करतो, पण कशाबद्दल? आत्म्याबद्दल, इतरांच्या आत्म्याबद्दल, की कशा प्रकारे मी इतरांच्या आत्म्यांना भगवत धामात घेऊन जाण्यासाठी माझं जीवन समर्पित करेल. माझ्या जीवनाचं बलिदान भगवंत आपल्यावर अधिक कृपा करतात, अधिक प्रसन्न होतात. यातच आपलं मनुष्य जीवनाचं सार्थक आहे, सफलता आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप खूप धन्यवाद प्रभूजी.
आज तुम्ही आम्हाला हरे कृष्ण. चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जसं तुम्ही सांगितलं आम्हाला धन्यवाद तुमचा. पाच आता ह्या गोष्टी करायच्या, त्यातलीच एक आहे जप. तर आता सर्व भक्तांसोबत आपण एक माळा जप करूया. प्रत्येकाने आपली आपली माळा हातात घ्यावी. हरे कृष्ण.